मी माझ्या फिजिओथेरपिस्ट म्हणूनच्या करिअरला आता पूर्णविराम दिलाय. मला हे काम आवडत नाही आणि पगाराच्या दृष्टीने हे क्षेत्र फारच निराशाजनक आहे. त्यामुळे मी करिअर बदलायचं ठरवलंय. हे एक मनाला चटका लावणारे सत्य आहे की आजकाल बहुतेक फिजिओथेरपिस्ट आणि क्लिनिक मालक ह्याच भावना अनुभवतात. आणि खरं सांगायचं तर हे व्हिडिओ पाहणाऱ्यांपैकी बरेच जण कदाचित आपल्या निवडीबद्दल शंका घेत असतील आणि मनातल्या मनात विचारत असतील, अरे मी कोणत्या क्षेत्रात आलो आहे. पण माझं ऐका, ही खरी गोष्ट नाही. तुमच्यापैकी बहुतेक जण या क्षेत्रात त्रास का सहन करत आहेत याचं एकमेव कारण म्हणजे तुम्ही अजून ते समजून घेतलेलं नाही जे टॉप 10% फिजिओ, डॉक्टर आणि क्लिनिक मालकांनी समजून घेतलं आहे. तुम्हाला माहिती आहे ते काय आहे? त्याला म्हणतात आपल्या व्यवसायाच्या पलीकडे काहीतरी करणं. आणि हे ऐकून आज काही जणांना राग येईल, पण हीच कडवी सत्यता आहे. 2026 मध्ये तुम्ही फक्त किमान काम करून भागणार नाही. तुम्ही असं म्हणू शकत नाही, मी डॉक्टर आहे म्हणून मी माझ्या क्लिनिकमध्ये बसतो आणि अपेक्षा ठेवू शकत नाही की रुग्ण जादूने माझ्या दारात चालत येतील. असं होणार नाही. स्पर्धा खूपच तीव्र आहे आणि विशेषतः फिजिओथेरपीमध्ये, जिथे तुम्ही मोठ्या प्रमाणावर असलेल्या जनतेच्या गैरसमजांविरुद्ध लढत आहात. लोक सतत 10 लोकांशी बोलत असतात आणि म्हणतात फिजिओथेरपीने काहीच होत नाही. मी पण थेरपिस्टकडे गेले होते, मला काहीच फरक पडला नाही. आणि तू आणि मी, आपण दोघेही खरी परिस्थिती जाणतो. ते सातत्याने उपचार करत नव्हते, त्यांनी व्यायाम नीट केला नाही आणि ते दोष कुणाला देत आहेत? फिजिओथेरपिस्टना. पण तुला माहिती आहे का, त्यांची अज्ञानता ही त्यांची चूक नाही, ती तुझी चूक आहे. कारण डॉक्टर म्हणून योग्य जागरूकता निर्माण करणं आणि तुझ्या मार्केटला शिक्षित करणं ही तुझी जबाबदारी आहे. कारण तूच तज्ञ आहेस. जे लोक तिथे वेदनेत आहेत आणि ज्यांचा फिजिओथेरपीवर पूर्णपणे विश्वास उडालाय, त्यांना तुझी गरज आहे. त्यांना तुझी डिजिटल उपस्थिती आणि तुझी खरी क्लिनिकल तज्ञता पाहायला हवी, जेणेकरून त्यांना कळेल की तू खरंच त्यांचं आयुष्य बदलू शकतोस. फक्त कल्पना कर, एखादा व्यक्ती 3 वर्षे सलग तीव्र असह्य सायटिका वेदनेत जगतोय आणि पूर्णपणे वेदनाशामक औषधांवर अवलंबून आहे. कल्पना कर, एखाद्याची मोठी गुडघ्याची शस्त्रक्रिया झाली आहे आणि तरीही तो नीट चालू शकत नाही. आणि हे लोक, त्यांना खरंच तुझी गरज आहे, पण त्यांना अजूनही माहित नाही की तू अस्तित्वात आहेस. आणि चांगली बातमी म्हणजे तुला आता त्रास सहन करत राहायची किंवा तुझ्या कौशल्यांवर किंवा या अप्रतिम क्षेत्रावर शंका घ्यायची गरज नाहीये. इथे असे डॉक्टर आहेत जे विलक्षण काम करत आहेत आणि या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कमाई करत आहेत. आणि जर तू असा कोणी आहेस ज्याला फिजिओ, डॉक्टर किंवा क्लिनिक मालकांच्या टॉप 10% मध्ये यायचे आणि तुझं क्लिनिक वाढवण्यासाठी आणि तुझ्या प्रॅक्टिसमध्ये रुग्णांची गर्दी करण्यासाठी अचूक फ्रेमवर्कची गरज आहे, तर माझ्याकडे तुझ्यासाठी अगदी नेमका रोडमॅप तयार आहे. तुला फक्त माझा अकाउंट फॉलो करायचा आहे आणि रोडमॅप हा शब्द कमेंट करायचा आहे. मी तो थेट तुझ्या डीएम मध्ये पाठलाय.